नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. आता तुम्ही म्हणाल काय झालं? तर थांबा हो सांगते. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दिवसाची सुरुवात मस्त अशा देवपूजन झाली. मस्त अशी मी रांगोळी काढून घेतली आणि काल रात्री ना जेवणामध्ये आम्ही मस्त असा कढाई पनीरचा बेत ठेवला होता. कारण काल होती एकादशी आणि जेव्हापासून लग्न झाले ना तेव्हापासून हे सगळे असे दिवस पाळतात माझ्यामुळं. कारण मी मोस्टली असे सगळे दिवस पाळते. नॉनव्हेज खात नाही मी त्या दिवशी. मग मस्त असा कढाई पनीरचा बेत केला. तर याची रेसिपी वगैरे काही शूट केलेली नाही आहे मी. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज मला फक्त बनवायचं होतं पनीर आणि जिरा राईस बनवायचं होता. कारण हे बाहेरूनच पराठा आणणार होते. तर तो फक्त घरी आणून शेकून गरम करूनच खाणार होतो आम्ही. तर इथं माझं पनीर पण तयार झालं आहे. मस्त असं जिरा राईस पण रेडी आहे. सोबत मी कांदा लिंबू पण कट करून ठेवला आहे. तेवढ्यात हे पण घेऊन आले ते पराठाचं पाकिट. आणि हे पहिल्यांदाच मी ट्राय करणार होते म्हणजे असा चौकोनी आकाराचा पराठा. कारण मी याच्या आधी जो खाल्ला आहे ना तो गोलच खाल्ला आहे. मस्त असं मी तव्यावरती तेल वगैरे टाकून तो पराठा छान असं शेकून घेतला आणि आम्ही दोघांनी मस्त असं जेवण करून घेतलं. तर मंडळी तुमचा काय बेत होता 31 डिसेंबरचा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कारभाऱ्यांनी मला सांगितलं आज चपाती भाजी बनवूच नको, आज मस्त असा मसाला भात बनव डब्याला. मग काय माझा आनंद तर गगनात मावत नव्हता. पटकन मसाला भात बनवला आणि जेवण कमी असल्यामुळे माझी बाकीची कामं पण पटकन आवरली घरातली. आणि नंतर मी जरा म्हटलं स्किन केअर करूया आज. म्हणजे रोजच मी करते पण मला असा निवांत वेळ भेटत नाही स्किन केअर करायला. तर आज थोडा मला वेळ भेटला त्यामुळे मी खरंच खूप आनंदात होते. म्हणून म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात एवढी सुंदर होईल असं कधी मला वाटलंच नव्हतं. सो चला याचसोबत मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.